माझी वडे ते वडपे या रस्त्याचे आज पदरीकरणाचे काम आपण पाहणार आहोत। बापरे, रस्ते असे करून ठेवलेत, रस्त्यांची जराही म्हणजे काळजी घेतलेली गेली नाही या रस्त्यावर। हे आहे मानकोली, ते आपण मानकोली येथे आहोत आणि आपण आता मानकोली मार्गे वडपेला जाऊयात। महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नारायण विष्णू कथा मानद धर्माधिकारी उद्यान काहीतरी गडबड केली वाटते। अशा प्रकारे आपण मानकोली इथे आहोत, इथून आपण आता वडपेला प्रवास करणार आहे। हा प्रवास करण्यामागचा हेतू की माझी वडे ते वडपे या रस्त्याचे आज पदरीकरणाचे काम आपण पाहणार आहोत। हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो, नेहमी वाहतूक कोंडी असते। ठाण्याहून निघालेत की तुम्ही पार वडपेपर्यंत म्हणजे नाशिकला जाणार असाल तर वडपेपर्यंत नेहमीच वाहतूक कोंडी असते, फुल वाहतूक कोंडी असते। तर ती वाहतूक कोंडी टाळावी म्हणून महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंटने जेव्हा निर्णय घेतलेला की या रस्त्याचे आज पदरीकरण झाले पाहिजेत, त्या अनुषंगाने हे काम मला वाटतं 3-4 वर्ष झाले सुरू आहे। आता 2025 आलाय, 2025चा मार्च महिना देखील उजाडला, हे काम अजून देखील सुरू आहे। आणि साधारणतः माझी वडे ते वडपे आज 24 किलोमीटरचा पट्टा आहे। या रस्त्यावर जे जुना 4 पदरी होते आज पदरीकरण करून पुन्हा आजूबाजूला दोन्ही बाजूला 2-2 सर्व्हिस लेन, सर्व्हिस रस्ते देखील बांधण्यात येत आहे। सध्या आपण सर्व्हिस रस्त्यावर चाललो आहोत। म्हणजे एकंदरीत आज पदरीकरणाचा रस्ता 12 पदरीकरणामध्ये कन्वर्ट झालेला आहे। हे टोटल 12 पदर होतात। जेव्हा नाशिकला जायचे असते, हा मुंबई नाशिक महामार्ग बोलायला गेलो तर मुंबई नाशिक महामार्ग म्हणतात याला, जेव्हा आपण नाशिकला जायला निघतो या रस्त्याने लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि वाहतूक कोंडी अति जास्त प्रमाणात असते। इथे काहीतरी काम सुरू आहे, इथे काम सुरू आहे। जे काम सुरू आहे जे मोठा गाव आहे डोंबिवलीला जाणारा, डोंबिवलीचा ब्रिज, मानकोली डोंबिवली ब्रिज, तो डोंबिवलीला जाण्यासाठी इथून पर्याय रस्ता नाही, तर मानकोली गावात जातात, इथून हा रस्ता बांधत आहे। इथून खालतून भुयारी मार्ग असेल अंडरपास जे आपल्याला रस्त्याच्या त्या बाजूला घेऊन जाईल आणि मानकोली पर्यंत सोडतील। अशा प्रकारे इथे हा बोगदा बनत आहे। आता आपला विषय, अरे बाप, चांगलाच रस्ता तयार केला। व्हिडिओ याच्याबद्दल झालाच पाहिजे फुर्सत मध्ये। तर जेव्हा कोणाला नाशिकला जायचं असते, नाशिकला जात असताना तुम्ही कुठल्याही बाजूने या मुंबई ठाण्यावरून ज्या रस्त्याने यात तुम्हाला याच मार्गाने जावे लागते, भिवंडीहून मानकोली आणि कल्याण बायपास होऊन। सकाळची वेळ आहे, अजून वाहचे पाहिजे तसे वाहनांची वर्दळ दिसत नाहीये। बापरे, रस्ते असे करून ठेवलेत, रस्त्यांची जराही म्हणजे काळजी घेतलेली गेली नाही या रस्त्यावर। आणि आला ओवली ब्रिज, ओवली ब्रिजचे देखील काम सुरू आहे। हा मार्ग
जो वरपे इथे संपतो, माझी वड ते वरपे म्हणजे आटपत्रीकरणाचं काम संपतो. त्याच्या पुढे नाशिक पर्यंत पूर्ण रस्ता आहे. परंतु जसे वरपे इथे आपण जावे, तिथे देखील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आणि जसे आपण तिथे जावे, साधारणतः 1-1.5 किलोमीटर अंतरावर आपल्या समृद्धी महामार्गावर लागतो ऍक्च्युली आपल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. परंतु दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वरनच साधारणतः 1.5-2 किलोमीटर आपला समृद्धी महामार्ग आहे. आणि आपल्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी जे इंटरचेंज आहे ते तिथून पुढे असल्या साईधारा लॉजिस्टिक्स आहे, त्याच्या समोर पण आहे. मुंबई नाशिक महामार्ग, माझी वड ते वरपे आटपत्रीकरण रस्त्याचे काम अपडेट. इथे दिभाव असे रेल्वे लाईन आहे, त्या रेल्वे लाईनवर देखील ब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे. हे पाहिजे वाहतूक कोंडी आणि रांगोलीचा काय विसरलो. रांगोली पुढे आला, जे ब्रिजचं काम चालू आहे. नॉट शुअर बट रांगोलीचाच ब्रिज असू शकतो. इथून पुढे गेलात भूमीवड, ब्रिजचे काम सुरू आहे. पिंपलास ब्रिज, बरोबर, पिंपलास ब्रिज. आपले मराठी या युट्यूब चॅनलवर नेहमीच आपल्या रस्त्यांचे अपडेट्स मिळत असतात. आज समृद्धी महामार्गाचे आणि आज आपण माझी वड वडपे हे जे आटपत्रीकरणाचे काम सुरू आहे त्याचा अपडेट घेत आहोत. मानकोली ते वडपे. पाहू शकता रस्ते किती रुंद झालेत. ते पूर्वी खूप लहान होते आणि आता आपण पोहोचलो ते भूमीवड जवळ. समोर टाटा हाऊसिंग सोसायटी, टाटावाल्यांच्या बिल्डिंग. आणि आता आपण पोहोचलो ते कल्याण भिवंडी जो बायपास आहे, कल्याण भिवंडी रोडवर आपण पोहोचलो. अजूनही खालून गेल्यास आपल्या डाव्या हाताला भिवंडी आणि उजव्या हाताला कल्याणला वळावे लागते. या ब्रिजच्या खालतून आपण चाललो सरळ वडपे या ठिकाणी. आतापर्यंत आपण मानकोली ते रांजनोली कल्याण भिवंडी बायपास पर्यंतचा अपडेट पाहिला. आता इथून पुढे कल्याण भिवंडी बायपास ते वडपे. एकंदरीत हे काम
जे ते आता जे मध्ये मध्ये ब्रिज आहेत बनत आहेत त्यांच्या मुलं लटकलेलं आहे. आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आपल्या नेहमीच रस्त्यांचे अपडेट घेऊन येणारे YouTube वाहिनी आपले मराठी. इन प्रोग्रेस बघा, इथे देखील काम चालू आहे. काम म्हणजे तुम्हाला प्रत्येक ध्येयाने चालू दिसेल. कुठे उड्डाणपुलाचे, कुठे बायपासचे, अंडरपासचे. लवकरच उद्या परवा 2 दिवसात समृद्धी महामार्गाचा एक व्हिडिओ मी अपलोड करेल.